नमस्कार मित्रांनो, मी सचिन बोर्डे पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे. मी आज आपल्यासमोर व्यंकटेश माडगुळकर लिखित माणदेशी माणसं यामधील रामा मैलकुली हे शब्दचित्र घेऊन आलेलो आहे. चला तर मग ऐकूयात. सर्व्हिस मोटारीतून खाली उतरलो आणि गावात शिरलो. वलारवाडा शोधून काढायला वेळ लागला नाही, पण रामाचं घर नेमकं मिळण्यासाठी कुणाला तरी विचारायला पाहिजे होतं. पोराठोरांना विचारूनही फायदा नव्हता, म्हणून खिंडार ओलांडत कुणी जाणता माणूस दिसतो का ते पाहू लागलो. काळानं शेकारलेल्या एका खोपटाच्या पुढच्या बाजूला फाटक्या तुटक्या पायतानांच्या पसाऱ्यात एक म्हातारा दिसला. खाली बघून तो तुटक्या पायतानाला सळ घालत होता. मी जवळ जाऊन उभा राहिलो तरी त्याला दाद नव्हती. बाबा, रामा भलाराचं खोपाट कोणतं? काम थांबवून त्यानं वर पाहिलं. कोण म्हणाला सा? रामा भरल. वय, पण रामा कंचा? खांडूचा रामा की त्यो धोंडी म्हातारीचा? साऱ्या वरलवाड्यात रामा अनेक असण्याचा संभव होता, पण मला केवळ रामाचं रामा नावच माहीत होतं. त्यावरून बोध व्हावा कसा ते काही ठाऊक नाही. तो रामा मैलकुल्याचं काम करतो बघा. हां, असं बोला की. तुम्ही कुठनं आटपाडीकडनं आला का? होय. सडकचं काम बघणारा अंमलदार आहेसा? होय. हां, असं जावा या बोळातनं. त्यो शेवग्याचा ढाळा दिसतोय ना, ततं आहे रामाचं घर. आणि पुन्हा खाली मुंडी घालून त्यानं आपलं काम सुरू केलं. मी बोळातून आत निघालो. शेवग्याचं शेलाटं झाड लागल्यावर त्या खोपटापुढे उभा राहिलो. बाहेरच्या बाजूला दगडावर बसून एक काळीशीर बाई पिठानं भरलेली पितळी विसळत होती आणि तिच्या खांद्यावर हात टाकून 5-6 वर्षांचं शेंबडं पोरगं हातातला तांबड्या भाकरीचा तुकडा तोडून तोडून खात होतं. मी आलेलं पाहताच तोंडातला घास कटकन गिळला आणि आईचा पदर ओढून ते बोललं, ए आहे, कोण आलं या बघ. आईनं वळून पाहिलं. जुनेराचा बुरखा तोंडावरून सरकन ओढून घेतला आणि ठणठणीत आवाजात विचारलं, काय व? रामा मैलकुली इथेच राहतो ना? होय होय, आत्ताच मोटारीकडे गेलाय. कोण अंमलदार येणार आहे वाटतं. होय का? मी आलो त्याच्याकडं आणि तो गेला मोटारीकडे. तिने डोळे विस्फारले. अंमलदार घराकडे आले या जाणीवेने ती गोंधळली. पोराच्या उघड्या पाठीवर धपका घालून खाजगी आवाज काढून बोलली, अरे मोटरेपाशी जा, महामाल म्हणावा अंमलदार आलती. पोरगा लाजला आणि आईच्या पाठीमागं दडत म्हणाला, म्या नाही जाणार बा. पण एवढ्यात मुंडाशाचं टोक खोचीत तरा तरा रामा आलाच. कपाळाला हात लावून म्हणाला, महाराज. राम राम. तूच का रामा? वैजी, मीच. मिस्त्रीनं कालच सांगितलं होतं तुम्ही येणार म्हणून मोटरीपाशी गेलो होतो बघाय. मग चलतोस ना? दिवस वर आलाय चांगला. होय, चला की, भाकरी बांध ग, टेका की व्हायच. रामाचं खोपटं भारीच बुटकं होतं. आत वाकून शिरून मी बाहेरच्या छपराच्या मेढीला टेकून बसलो. रामा धांदलीनं पुन्हा कुठंसा निघून गेला. आतल्या अंधाऱ्या जागेत रामाची बहीण काहीतरी करू लागली. पोरगा वरचेवर डोकावून माझ्याकडे पाहत असावा. खालची जमीन खडबडीत होती. कुठं खड्डे पडले होते, कुठं मुरमाचे धोंडे वर आले होते. बाहेरच्या बाजूला पाण्याचा रांजण रोवला होता. त्याच्यावर लाकडाचं झाकण होतं. पलीकडे चिपाडाचा आणि काटक्या कुटक्यांचा ढीग होता. रानशेणी होत्या. एका कोपऱ्यात शेळी बांधली होती. तिची ढोपरं निघाली होती. पुढं टाकलेल्या बाभळीच्या डहाळ्यावर ती धडपडत होती आणि नाकानं आवाज करत होती. गेला तसा गडबडीने रामा पुन्हा आला. बहिणीला म्हणाला, अगं राधू, आटप, कवाच्यान बसून राहिल्यात अंमलदार. आमच्या गरिबाच्या खोपटात कोणी येतं या? माझ्याकडं बघून तो पुढे म्हणाला, झालंच जी, भाकरी घेतल्यावरच निघू. राधूनही तत्परतेने भाकरीचं फडकं भावाच्या हातात दिलं. माझं काय, तुझंच आवरायचं नाही, येताना ढाळान शेरडीला. वय वय,
काच्याच्या पोटावर रामानं एक चापट मारली. त्याच्या धुळीनं भरलेल्या तोंडाचा मुका घेतला. चला आता, चाली चाली मेटकवाडी पतूर जाऊ. दोघंही गावाबाहेर पडून सडकेला लागलो. माझ्या हातात ओझं होतं. रामाला ते प्रशस्त वाटलं नाही. काय शिवण्यासारखं नाही ना? का रे? माझ्यापाशी द्या की, नसलं तर मोकळाच आहे मी. दशम्या आहेत, रंगाचा डबा आहे. हां, मग फराळाचं घ्या काढून आणि बाकीच द्या माझ्यापाशी. काही जरुरी नाही रे, मला चालतं सगळं. रामाला अपूर्वाई वाटली. त्याचा चेहरा थोडा ओशाळाही. आम्ही कसं शिवावं? अरे माझी हरकत नाही, घे तू. शिवाशिव पाळत नाही मी. रामा थोडा गप्प झाला. मग म्हणाला, द्या, मी घेतो. रामा दिसायला 4 चौघांसारखा नव्हता. रूपाच्या बाबतीत दैवानं त्याच्यावर गैरमर्जी केली होती. अंगापिंडानं थोराड असून त्याचा रंग अगदी ठार काळा होता. नाक डाव्या बाजूला वाकडं होतं आणि एक डोळा अधू होता. वयानं तो फारसा दिसत नव्हता. मग याचं लगीन झालंय की नाही? झालं असेल तर खोपटात अस्तुरी दिसली असती, 4 पोरं दिसली असती. राधू याची बहीण दिसते. तिच्या कपाळावरचं कुंकू पुसून गेलं होतं. मग मनात प्रश्न येत होते. रामा खाली पाहून चालला होता. काही वेळ गेला आणि त्यानं जाणीव दिली. मैलाचं धोंड आला बघा. फरलांगावर आणि मैलाच्या धोंड्यावर आकडे टाकायचे होते, नावं घालायची होती. रंग आणि कुंचला घेऊन मी धोंड्यासमोर बसलो. रामाही जवळचे खडे बाजूला करून बसला. कामाबरोबर बोलणंही चालू झाले. काय रामा, कसं काय तुझं? बरंच चाललंय म्हणायचं. विवळतोस बरा? खरं म्हणजे येवळ आहे ना ग. परमेश्वर देईल त्याच्यावर राहायला हवं. चोख बोललास, पण विवळणं काही सुटत नाही. हां, खरं ना? 4-2 शब्दातच मी रामाच्या जिव्हारापर्यंत गेलो. माझ्या अंमलदारीला बिचकणाऱ्या रामाचीही भीड मोडली. स्वतःची दुखणी भाणी तो मला सांगू लागला. आपली पिढीजात वलरकी सोडून रामा, तू सरकारी नोकरीकडे का वळास बरे? कशाचा धंदा आलाय तो? कातडं मुलकाचं महाग झालं या. आणि रोख पैसा देतोय कोण? बाई, त्याच्या कामाखाली जीव जायचा. त्यात गावात इतकं वरलं आम्ही. एकाच्या वाट्याला 2-4 घरी येणार. त्याच्यावर कसं भागावं? पोटाचा डबरा कसा भरायचा म्हणतो मी. खरं आहे. तेव्हा विचार केला की सरकारी नोकरी करावी. सडकाचं वजन राखण्याचं काम बरं आहे. पगार काय मिळतो तुला? या प्रश्नावर रामा हसला. थट्टा करता होय गरीबाची? तुम्हासनी ठाव नाही? अंमलदार तुम्ही तिथल्या कचेरीतलं. अरे वेडा की काय रामा तू? अरे कसला अंमलदार? मीही तुझ्यासारखाच एक. उक्तं काम घेतलं आहे मी, नंबर घालण्याचं. पोटा पाण्यासाठी काहीतरी करायचं. असं का असं ना, पर तुम्ही आमासने अंमलदारच. ठाव नाही म्हणता तर सांग तू. महिन्याचं 12 मिळते, ती 12 रुपये. ठीक चालतो का त्याच्यात प्रपंच? रामानं एकवर बाजूला तोंड करून तमाखूची चिमूट दाढेखाली सोडली आणि हात झाडून तो पुन्हा बोलू लागला. कशाचा देवा परपंच? काहीतरी करून हातातोंडाची गाठ घालायची. ढोरावाने जीव. काय अंगभर चांगला धडोता मिळतो या का गोडधोड खायला मिळतं या? आम्हा गरीबाचं हे असंच. तरी बरं, आपला स्वतःचा काय खटला नाही, एकलाच आहे. का बरं रामा? लगीन केलंस की नाही? माझ्या या प्रश्नानं रामाची जखम दुखावली. चिघळी असावी. डोक्याचं मुंडासं काढून त्यानं खाली ठेवलं आणि हातात एक खडा घेऊन जमिनीवर रेघोट्या मारता मारता तो बोलला. काय सरळ नाही झालं दादा. त्याच्या स्वरावरूनच त्याच्या वेदना कळत होत्या. तोंडावरही उदासीनता दिसत होती. मला वाटलं मी उगीच बोललो. सावरून घेण्यापायी म्हणालो, आपलं बोलण्यावरनं बोलणं निघालं म्हणून विचारलं. हां,
नाहीतर तू म्हणायचास रिकाम्या चौकशा कशाला. रामानं मुंडी हलवली आणि दिलगिरीने तो बोलला, छाछा भलतंच. मी गप्प झालो आशासाठनं की आपलं करम काय सांगावं. समधी चित्तरकथा आहे दादा माझी. का बरं सांगशील तर. लगीन झालं त्याला 5 साल झाली, पण धड 6 महिनं सुधीक अस्तुरी राहिली नाही, बेपत्ता झाली. म्हणजे आपलं करम दादा. ती हत्ती तिकडली सांगलीकडच्या बाजूची. रोपानं 10 जणीत उठून दिसायची. माझ्या खोपटात कसं राहती ना. मी हो असला येडा बाबडा माणूस. संसारी आपला नाचरगती. तेल हाय तर मीठ नाही, मीठ हाय तर मिरची नाही, असं सुदनिक. ल्यानेसाय चांगली कापड नाही ती, का खायला गोडधोड नाही. तिच्या काय मनाला येणं त्या गोष्टी. धड सबूत बोलायची नाही, रुसून फुगून बसायची दादा. मला बी कळतंय समद, पण काय करायचं. ढोरागत राबलं तरी काय मिळकत करणार आपण एवढी. रामा अगदी तळमळून बोलत होता. त्याच्या मनाची कवाडं खोलली गेली होती. मीही द्रवल्या मनानं ऐकत होतो. समजूत काढायला जावं तर म्हणायची, चल मामाईला गिरणीत काम कर, आण बक्कळ पायका, माझी हाऊस पुरव. मला काय आपला मुलूक सोडून जावं वाटन दादा. एका धोंड्यावर नाव आणि आकडे घालून झाले होते. मीही उठलो. रंगाचा डबा वगैरे साहित्य घेऊन रामाही उठला आणि पुन्हा चालता चालता त्यानं आपली हकीकत सांगितली. खरं का नाही तुम्हीच सांगा दादा. आपलं गाव घर नात्यागोत्याची माणसं सोडून कुठं जाऊ देशांतराला. असं करता करता एकदा माझ्या महागारी गेली निघून. पुन्हा काय पत्त्या नाही, का मुद्दा नाही, काय बी नाही बघा. मग तू काही शोध केला नाहीस. 4 माणसांकडं समजूत घालून आणायची माघारी. मी नाही केली वासपूस. आपल्याजवळ राहण्याची तिची जर इच्छाच नाही तर कशाला जोरा करायचं दादा. जाऊ देल म्हटलं, कुठं बी सुखात असेल म्हणजे झालं. या जुन्या आठवणीनं रामा चांगलाच कष्टी झाला. मीही अधिक बोललो नाही. सूर्य बराच वर आला होता. भूक आणि तहान दोन्हीही जाणवू लागली होती. बोलण्यानं वाट ओसरली होती तरी पाय शिणले होते. रामजी, समोर विहीर दिसते, सावलीत बसून जेवण करू. व्हायची भुका लागल्या असतील तुम्हासनी बी. चला. धारेवर वडाच्या सावलीत दोघांनी शिदोऱ्या सोडल्या. रामाच्या बहिणीनं 2 तळहातासारख्या जाड व्हंडीच्या तांबड्या भाकऱ्या दिल्या होत्या. त्यांच्या पोटी तांबड्या चटणीचा भोगटा होता. माझ्या आईनं 4 मौसूद चपात्या तुपानं माखून दिल्या होत्या. त्यांच्याबरोबर मोकळं पिठलं होतं, लिंबाचं लोणचं होतं, लसणाची चटणी होती. डबा उघडताच त्याचा खमंग वास सुटला. मी त्यातलं थोडं रामाला देऊ लागलो. तो नग म्हणू लागला. मी म्हणालो, रामजी, अन्नाला नाही म्हणू नये, घे. तसं नाव दादा, तुम्ही एकल्यापुरता आणल्यानं वाटचालीनं भुकेला असाल. माझ्यापाशी भाकरी हाय. मी बळे त्याला वाढलंच. दोघंही जेवू लागलो. हा म्हणता रामानं त्या 2 भाकरी चटणीच्या भुकट्याबरोबर संपवल्या आणि दिलेलं फडक्यात गुंडाळून ठेवून दिलं. रामजी, अरे हे रे काय, ते ठेवलंच कशासाठी. थोडं खाल्लं की दादा. उलीच ठेवले पोरापायी. असलं कुठलं मिळतंय आमासनी. पोरगं खाईल 2 घास म्हणून ठेवलं. आता त्या पोरावर समधी मदार ठेवली आहे बघा. तो जेव्हा करतासा वरता होईल तेव्हा जरा बरं दिसतील. तवर हे असंच. भणीचा दाल्ला खराचला तेव्हा माझ्या गळी पडून आता माझं कसं होयाचं म्हणून रडायला लागली. तेव्हा मी म्हणालो, बया माझ्यापाशी राहा, मला तर आता कोण आहे. वाफ्यातलं पाणी रामा उंजळीने प्याला. ढेकर देऊन तंबाखू खाण्यासाठी बसला. म्हणाला, दादा, इच्छार आला म्हणजे आकरीत वाटतं. आता तुम्हाला वय किती. 20 वर्ष झाली रामजी. मला बी 20 आणि 8 झाली. पर तुम्ही झाला अंमलदार आणि आम्ही मातूर राहिलो. हे असं जलमभर असंच दळिंद्री राहून आम्ही मसनवाटाला जायचं. मनात म्हणतो, देवा चांडाळा का रे असं.
रामाला द्यायला देवापाशी उत्तर नव्हतं, माझ्यापाशीही नव्हतं. मी केवळ ऐकत होतो. तुम्ही म्हणाल, रामजी गड्या तू शाळा शिकला नाहीस. पण दादा, शाळा शिकावी आणि पोटाला काय खावं जी? 4 वर्षाचं झालं की कुणाची गुरं राकुळी घेऊन त्यांच्या मागं रानोमाळ हिंडावं लागतं. तवा भाकर मिळती. मग हे जमावं कसं? माझं जेवण आटोपलं. थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा काम चालू करायचं होतं. संध्याकाळपर्यंत होईल तेवढं करायचं. संध्याकाळी सकाळी आटपाडीवरून गेलेली सर्व्हिस विट्यावरून येणार होती. तिला हात दाखवून थांबवायचं आणि पुन्हा घर गाठायचं. वाईच कंडा दादा, ऊन खाली झाल्यावर जाऊ पुन्हा, असं म्हणून रामानं पैरण आणि मुंडासं काढून उशाला घेतलं. बांधाच्या हिरवळीवर तो आडवा झाला आणि खोरूही लागला. झाडाच्या खोडाला पाठीची आटण देऊन मी बसून राहिलो. पाहू लागलो की रामाचं गणित सुटतं का.